चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। कविताताई पवार म्हणजेच पांडुरंगजी पवार साहेब यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये शक्ती प्रदर्शन या ठिकाणी त्यांचं चालू आहे। रिक्षाची रॅली या ठिकाणी निघाली, काही तरुण सहकारी आहेत, त्यांनाच आपण जाऊन विचारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं गाव? निमगाव सावा। तुम्ही रिक्षाचं रेबिन गळ्यात घातलेली आहे, काय काय सध्या काय हवा आहे? काय नाही, रिक्षाची हवा आहे सध्या। मग तुम्ही आता ही जी प्रचार रॅली काढलेली आहे त्याचं नियोजन कसं आहे नेमकं? खूप छान नियोजन केलेलं आहे। तरुण सहकाऱ्यांचं पाठबळ कसं आहे? एकदम ओके। फक्त तरुण की काही मतदार मंडळी सुद्धा तुमच्यात आहेत का? तरुण मतदार सगळे आमच्या सोबत आहे, रिक्षा सोबत। बर, मग कविताताईंनाच का निवडून द्यायचं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या विजन आहे हो, शेवटी विजन असलेल्या माणसाला निवडून दिलंच पाहिजे। तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला साहेबांच्या मागे आम्ही समजा पवार साहेब। मग सामान्यांची रिक्षा कशी काय, सुसाट का? फार सुसाट, 100% गावातून मतदान राहणार साहेबांना। या ठिकाणी दादा आहेत। दादा, आता जी तुमची रॅली आहे ते रॅलीचं नेमकं नियोजन कसं आहे? आता ह्या रॅलीचे नियोजन आहे, प्रत्येक गाव भेट दौरा आहे हा। प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांना भेटायचं, मतदारांना भेटायचं, असं हा नियोजन आहे आता। आता आपल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सुद्धा सभा आहे शिवसेनेच्यासाठी, पण जनसामान्यांची रिक्षा यांचं आता हे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते। एवढे तरुण सहकारी जमा झालेत, माता भगिनी आहेत, महिला आहेत, काय सांगाल याबद्दल? कसं आहे, पवार साहेबांनी विकास कामं भरपूर केलेली आहेत, त्याच्यामुळं हा जनसमुदाय पवार साहेबांच्याच पाठीमागं आहे, विकास कामाच्या पाठीमागं आहे। मग सर्वांनी मतदारांनी रिक्षाचंच बटन दाबावं, का दाबावं असं तुम्हाला वाटतं? विकास कामांमुळं आता आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा लोकांना काय पाहिजे, मूलभूत सुविधा भेटल्या पाहिजे, एवढाच मुद्दा आहे। त्याच्यामुळे लोक विकास कामं झालेली, त्याच्यामुळे लोक पवार साहेबांच्या पाठीमागं आहेत। बरं, आमदार रिक्षा चिन्हावर निवडून आले, मग जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील असं काही चित्र आहे का? 100% रिक्षा सुसाट धावणार रिक्षा। बरं, चालतंय। तुमचं काय मत आहे? रिक्षा सुसाट धावेल। रिक्षा? हो हो। बरं, चालतंय। आता तुमचं जे नियोजन झालेलं आहे रिक्षाचं, एवढ्या तुम्ही रिक्षा सुद्धा गोळा केल्या, सर्व तरुण सहकारी आहेत, महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, मग नेमकं आता तुम्ही जे नियोजन करत आहात ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून चालू आहे तुमचं? हे नियोजन आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि आमची रॅली आता पिंपरी कावळ पासून सुरू होईल आणि पिंपरी कावळवरून औरंगपूर, पारगाव, निमगाव सावा, खोडद, परत वडगाव कांदळे मार्गे याला येडगावला जाऊन परत वडगाव कांदळे मागून राजने मार्गे आपला जाधववाडी मार्गे परत निमगाव साव्याला येईल। आणि पवार साहेबांनी या मागील काळात केलेला विकास आणि विकासाच्याच जोरावर आम्ही मतदान मागतोय, त्यामुळे रिक्षाला विजय व्हायला कुठलीही अडचण येणार नाही, अगदी अतिशय चांगल्या प्रकारे रिक्षा विजयी होईल। या ठिकाणी भरपूर संख्येमध्ये महिला वर्ग जमलेला आहे। आता प्रचार रॅली सुरू होत आहे, पाहूयात आपण महिलांचं काय म्हणणं आहे, काय महिला काय म्हणतात। नमस्कार ताई। बोल। नमस्कार। कोणतं गाव? निमगाव सावाच। निमगाव सावा। आता तुम्ही या रॅलीमध्ये आलेले आहात, काय कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंदाचं वातावरण आहे। रिक्षा ही सुसाट जाणार आहे, निमगाव मधून डायरेक्ट जिल्हा परिषदला जाणार आहे आणि आम्ही बहुसंख्येने आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत, एवढंच। काय तुम्हाला काय वाटतं प्रतिसाद? चांगला आहे प्रसिद्ध। म्हणजे तुम्ही सर्व महिला मंडळी या ठिकाणी आम्ही फिरतोय, आम्ही त्यांच्या मागे प्रचार करतोय। बरं, मग रिक्षा सुसाट जाईल का? हो, जाणार। आमदारकीला जशी गेली तशी? हो, तशीच जाणार। हो, नक्की जाणार। चालतंय, धन्यवाद। तुम्हाला उशीर होतोय, आपण रॅलीमध्ये या ठिकाणी एक महिला आहे, यांना सुद्धा विचारा। काय ताई, काय कुठलं गाव? निमगाव सावा। निमगाव सावा। मग आता कोणाचा प्रचार करताय? कविता पवार। कविता पवार रिक्षाचा। रिक्षाचा? मग रिक्षा सुसाट आहे का आता? हा, सुसाट जाणार। सुसाट रॅली। बर, सगळ्या महिला मंडळींचा कविताताईंना एवढा प्रचंड पाठिंबा का आपल्याला दिसतोय, काय कारण आहे का? काय नाही, कारण कविता ताई निवडून यावं एवढीच इच्छा आहे आमची। तुमची इच्छा आहे, मग का बरं त्याच का निवडून यावं वाटतंय? महिलांसाठी काम करणार आहे, महिलांचा पुढे नेणार आहे ते, त्याच्यामुळं त्यांनाच निवडून आणायचं। महिलांसाठी त्या चांगलं काम करतील। तुम्ही बोल ना का आलेत ते सांगा ना। कविता संदीपान पवार यांना निवडून आणायचे, ते आमच्या गावचे असून आमच्या गावचा विकास व्हावा, आणखीन व्हावा अशी आमची इच्छा आहे।
चालतंय. महिला मंडळी काहीशा बोलायला टाळत जरी असल्या पण त्या कविताताईंना या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. धन्यवाद.